नाही, याची शाश्वती नाहीये, कारण ते वारंवार पिछाडीवर पडतायत। नक्कीच तेजस्वी यादवांचा दारुण पराभव झालेला आहे आणि आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल की तेजस्वी यादव हे महागठबंधनकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले होते। त्यामुळे एक प्रकारे इंडिया आघाडीच्या आणि सगळ्या विरोधी पक्षांच्या पराभवाचं श्रेय देखील तेजस्वी यादव यांना एकट्यालाच घ्यावं लागेल। आता ही इंडिया आघाडीची स्ट्रॅटेजिक चूक झाली का? त्यांनी तेजस्वी यादवांना आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला नको हवा होता का? किंवा आरजेडीने लालू प्रसाद यादवांनी त्यांच्या नावाचा आग्रह नको धरायला हवा होता का? कारण एक प्रामुख्याने जो प्रश्न निर्माण होतो तो असा की काँग्रेसनी या संपूर्ण निवडणुकी दरम्यान नेमकं मग काय काम केलं? कारण काँग्रेस सारखा एक मोठा पक्ष हा जर सिंगल डिजिटवरती बिहार सारख्या राज्यामध्ये अडकत असेल तर या काँग्रेसनी, राहुल गांधींनी जे वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले त्यांनी मग या संपूर्ण निवडणुकी दरम्यान काय काम केलं? तेजस्वी यादव हे जर प्रत्येक ठिकाणी गेले होते आणि तेजस्वी यादवांची पॉप्युलरिटी जितकी ती माध्यमांमध्ये होती किंवा जितकी त्याची चर्चा झाली तितकी खरोखरच ती ग्राउंडवर होती का? ग्राउंड रियालिटी काय होती? कारण जनसुराज पक्षाची देखील अशीच चर्चा झाली, प्रशांत किशोरांची चर्चा झाली, पण प्रत्यक्ष मतदानावरचे आकडे आता समोर आले आहेत। त्यामुळे ग्राउंडवर जर तितकी पॉप्युलरिटी नव्हती तर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी त्यांनी इतकी घाई का केली? त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनल्यामुळे त्यांचे जे इतर साथीदार पक्ष होते ते सगळेजण तातडीने बॅकफूटवर गेले का? हा एक प्रश्न आहे। त्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये जे वेगवेगळे वाद होते त्यांचे वादग्रस्त ठरलेले एक सल्लागार आहेत संजय यादव नावाचे, त्यांच्यामुळे संजय यादव नावाचे त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांच्यामुळे अनेक जण तेजस्वी यादवांपासून दुरावले असंही म्हटलं गेलं। त्यामुळे तेजस्वी यादव यांचा चेहरा होता। गेल्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये तेजस्वी यादवांनी जोरदार यश मिळवलं होतं आणि त्यानंतर तेजस्वी यादव हे पॅन बिहार एक पॉप्युलर चेहरा म्हणून, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून, एक प्रमुख नेता म्हणून पुढे जात होते। परंतु आज जे आकडे आले त्या आकड्यांवरून मात्र हे स्पष्ट दिसते की तेजस्वी यादव यांच्या नावाची जादू चालली नाही तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव यांच्या नावाची, त्यांच्या कामाची जादू काही चाललेली दिसत नाहीये। सोमेश, तुम्ही राहाच आपल्या सोबत।